जय हिंद. नमस्ते विद्यार्थी आणि प्राध्यापक मित्रांनो. मिस्टर अक्षय बळे SPPU एक्झाम अपडेट या यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वजणांचं स्वागत आहे. या व्हिडिओमध्ये आपण फोटोकॉपी आणि रिव्हॅल्युएशन याबाबत आपण माहिती घेणार आहोत. तर विद्यार्थी मित्रांनो, ज्या विद्यार्थ्यांचे निकाल लागलेले आहे पण निकालामध्ये तुम्ही समाधानकारक नाही आहात, म्हणजेच एखाद्या विषयात पेपर पूर्ण लिहून देखील पुन्हा जर का तुम्ही नापास झाला असेल तर त्याकरता तुम्ही सगळ्यात अगोदर फोटोकॉपीला अप्लाय करणं आवश्यक आहे. कारण फोटोकॉपी म्हणजेच काय आहे की तुमच्या आन्सर शीटची झेरॉक्स कॉपी तुम्हाला देणं, म्हणजे स्कॅन कॉपी तुम्हाला देणं. म्हणजे तुम्ही जे काही उत्तरपत्रिकेमध्ये उत्तरं लिहिली ती एक्झामिनर किंवा मॉडरेशननी कशा पद्धतीने चेक केली आणि तुम्हाला कितीपैकी किती मार्क दिले, तर याची माहिती तुम्हाला या फोटोकॉपीच्या माध्यमातून तुम्हाला भेटू शकेल. तर फोटोकॉपी आणि रिव्हॅल्युएशन याबाबत आपण या व्हिडिओमध्ये माहिती घेणार आहोत. तर विद्यार्थी मित्रांनो, याकरता आपल्याला फोटोकॉपी आणि रिव्हॅल्युएशनची माहिती कुठून भेटेल ती सर्वात प्रथम बघूया. बघा, फोटोकॉपीबाबत माहिती घ्यायची असेल तर तुम्ही unipune.ac.in या ऑफिशियल होमपेजला गेल्यानंतर इथे तुम्हाला लेफ्ट साईडला एक्झामिनेशन सेक्शन दिसेल. ओके, या एक्झामिनेशन सेक्शनवरती काय करा, क्लिक करा. या एक्झामिनेशन सेक्शनवर क्लिक करा. क्लिक केल्यानंतर या पद्धतीने तुम्हाला डॅशबोर्ड दिसेल. इथे थोडंसं झूम केल्यानंतर स्टुडंट सेक्शनमध्ये इथे फोटोकॉपी किंवा स्कॅन कॉपी आणि रिव्हॅल्युएशन टॅब दिसेल. यामध्ये आपल्याला क्लिक करायचं आहे. बघा, इथे संपूर्णतः माहिती तुम्हाला या ठिकाणी दिलेली आहे. बघा, तर जस्ट लाईक एक्झाम्पल तुम्हाला फोटोकॉपी कधी स्टार्ट होतात, म्हणजे तुम्हाला कधी अप्लाय करता येतो. बघा, एक्झाम्पल आहे की इथे हा MSc इन ऑर्गॅनिक केमिस्ट्री हा अभ्यासक्रम आहे. या परीक्षेचा निकाल 23 जानेवारी 2025 रोजी लागला आणि त्याची फोटोकॉपी ही 28 जानेवारी 2025ला स्टार्ट झाली. म्हणजे बघा, रिझल्ट लागल्यानंतर पुढील 5 ते 7 दिवसामध्ये याची फोटोकॉपीला काय होतात, अप्लाय करणं स्टार्ट होतं. आणि फोटोकॉपीला अप्लाय करण्याची जी काही एंड डेट आहे ती पुढच्या 10 दिवस असते. किती दिवस असते? 10 दिवस. म्हणजे मॅक्झिमम 10 दिवसापर्यंतच तुम्हाला काय करता येतो, अप्लाय करता येतो. तो अप्लाय कुठून करायचा, तर अप्लाय करण्यासाठी तुम्हाला या ठिकाणी फोटोकॉपी आणि रिव्हॅल्युएशन हा टॅब दिलेला आहे. इथं लॉग इन करायचं आहे. इथे लॉग इन करायचं म्हणजे इथं काय करायचं, लॉग इन बटनावर गेल्यानंतर इथे तुमचं स्टुडंटमध्ये काय करायचं, लॉग इन बटनावर क्लिक करायचं आहे. आणि याच्या पुढची सगळी प्रोसेस कशी करायची ती मी ऑलरेडी सेपरेट व्हिडिओच्या माध्यमातून दिलेली आहे. तुम्ही त्या व्हिडिओ बघून तुम्ही काय करू शकता, फोटोकॉपीला अप्लाय करू शकता. इथं तुमचा लॉग इन बाय पासवर्ड वगैरे टाका, कॅप्चा टाका आणि लॉग इन करा. म्हणजे जो परीक्षा फॉर्म भरण्यासाठी जो काही युजर नेम पासवर्ड टाकला होता तो टाकून तुम्ही काय करू शकता, लॉग इन करू शकता. ओके, तुम्ही लॉग इन केल्यानंतर तिथे तुम्हाला ॲक्शन कॉलममध्ये तिथे तुम्हाला अप्लाय फॉर फोटोकॉपी अशा पद्धतीचा टॅब तुम्हाला दिसेल. तर अप्लाय फॉर फोटोकॉपीला टॅप करा. त्यानंतर तुमचे सब्जेक्ट काय होतील, फोटोकॉपीमध्ये तुम्हाला दिसून येतील. पण एक गोष्ट लक्षात ठेवा की ज्या विषयात तुम्ही इंटरनल आणि प्रॅक्टिकल जर का फेल असाल तर त्या विषयाची फोटोकॉपी मागवता येत नाही. फोटोकॉपी ही फक्त आणि फक्त युनिव्हर्सिटीची जी काही एक्सटर्नल एक्झाम झाली किंवा युनिव्हर्सिटी एक्झाम झाली त्याच एक्झामची फोटोकॉपी तुम्हाला मागता येते, अन्यथा अदरवाईज तुम्हाला मागता येणार नाही. म्हणजे जर का एखाद्या वेळेस सब्जेक्ट असेल, जसं की एक्झाम्पल म्हणून आपण घेऊया की SY आणि TY BComचा आपण जर का विचार केला तर TY BComला आपण गृहीत धरा की 6 विषय आहे. या 6 विषयापैकी एखादा विद्यार्थी स्पेशलायझेशनच्या पेपरमध्ये जर का त्यांनी प्रॅक्टिकल दिलेलं नाही म्हणून तो जर का फेल झालेला असेल, ओके, तर त्याला फोटोकॉपीमध्ये तो सब्जेक्ट दिसणार नाही. त्याच्या युनिव्हर्सिटीच्या एक्झाममध्ये त्या विषयाला जर का तो फेल झालेला असेल किंवा तो पास जरी असेल तरीसुद्धा त्याला त्या विषयाची फोटोकॉपी मागता येते. ओके, म्हणजे तुम्हाला फोटोकॉपी कधी मागता येईल, कोणत्या विषयाची मागता येईल याची तुम्हाला परिकल्पना आलीच असेल. ओके, सो आता बघा, तुम्ही फोटोकॉपीला अप्लाय केल्यानंतर तुम्हाला फोटोकॉपी कधी भेटेल, तर तुमच्या लास्ट डेटनंतर पुढच्या 10 ते 15 दिवसामध्ये तुम्हाला फोटोकॉपी तुमच्या लॉग इनमध्ये तुम्हाला बघायला भेटेल. म्हणजे गृहीत धरा, सपोज 1 तारखेपासून आपण काय केलं, सपोज 1 तारखेला रिझल्ट लागला आणि 1 तारखेच्या फोटोकॉपी 5 तारखेपासून स्टार्ट झाल्या. याची अंतिम तारीख राहील सपोज 14 तारीख. ओके, फोटोकॉपीला अप्लाय करण्याची तारीख किती राहील, 14 तारीख. आणि 14 तारखेनंतर पुढील 10 ते 15 दिवसामध्ये म्हणजे गृहीत धरा की 24 तारीख किंवा 20 तारीख
ओके, 20 ते 24 तारखेला तुमच्याच लॉग इनमध्ये जिथं तुम्ही लॉग इन केलं ना तिथेच तुम्हाला फोटोकॉपी अवेलेबल होईल. ओके, फोटोकॉपी अवेलेबल झाली का परत पुढच्या 10 दिवस तुम्हाला काय आहे, रिव्हॅल्युशनसाठी मुदत आहे. आता रिव्हॅल्युशन म्हणजे काय तर बघा, रिव्हॅल्युशन म्हणजे काय तर तुमची जी काही आन्सर शीट आहे ती पुन्हा काय करणं, अदर एक्झामिनरकडून चेक करून घेणं. ओके, मग हे जे काही एक्झामिनर असतात ना हे थोडे एक्सपर्ट एक्झामिनर असतात, त्या विषयाचे कदाचित चेअरमन, BOS मेंबर असे काही तज्ज्ञ व्यक्ती ते तुमचा पेपर काय करतात, पुन्हा असेसमेंट करतात. पण विद्यार्थी मित्रांनो, जे विद्यार्थ्यांचे SY आणि TY किंवा PGच्या लेवलचे जे विद्यार्थी आहे यांची रिव्हॅल्युशनची जी काही प्रोसेस आहे ती युनिव्हर्सिटी लेवलला होते. ओके, म्हणजे विद्यापीठ लेवलला होते. पण फर्स्ट इयरचे जे काही विद्यार्थी आहे यांची रिव्हॅल्युशनची प्रोसेस ही तुमच्या कॉलेज लेवलला होईल. म्हणजे तुम्ही फोटोकॉपीला अप्लाय केल्यानंतर विद्यापीठ महाविद्यालयाच्या लॉग इनला काय करेल, तुमच्या संबंधित विद्यार्थ्यांची यादी पाठवेल. ती यादी पाठवल्यानंतर महाविद्यालयाने काय करायचं, तुमच्या स्कॅन कॉपी विद्यार्थ्यांना एकतर झेरॉक्स मारून द्यायच्या, ओके, किंवा स्कॅन करून त्यांच्या ईमेल IDवर पाठवायच्या. मग विद्यार्थी ते चेक करतील फोटोकॉपी किंवा स्कॅन कॉपी, आणि त्याच्यातून जर का मार्क वाढणार असतील तर ते काय करतील, रिव्हॅल्युशनसाठी फर्स्ट इयरला सांगतोय मी, ते रिव्हॅल्युशनचा एक अर्ज महाविद्यालयाकडे करतील, अकाउंट डिपार्टमेंटमध्ये संबंधित फी भरतील आणि त्यानंतर काय केलं जाईल, रिव्हॅल्युशनची प्रोसेस करून विद्यापीठाला अपडेटेड मार्क पाठवले जातील. ही झाली फर्स्ट इयरची प्रोसेस. आणि जे विद्यार्थी SY TY किंवा PGचे असेल तर तुम्ही रिव्हॅल्युशनला टाकल्यानंतर विद्यापीठ काय करेल, पुढील 30 दिवसामध्ये, किती, पुढील 30 दिवसामध्ये तुमची रिव्हॅल्युशनची काय केली जाते, म्हणजे तुमचा पेपर पुन्हा काय केला जातो, असेस केला जातो आणि त्याचा सेपरेट रिझल्ट विद्यापीठाच्या एका टॅबमध्ये तुम्हाला दिसून येतो. तो रिझल्ट तुम्हाला कुठं बघता येईल ती माहिती तुम्हाला या ठिकाणी सांगतो. बघा, रिव्हॅल्युशनच्या रिझल्टबाबत जर का तुम्हाला माहिती घ्यायची असेल तर तुम्ही पुन्हा या एक्झाम सेक्शनला क्लिक करा. एक्झाम सेक्शनला क्लिक केल्यानंतर इथे रिझल्ट म्हणून तुम्हाला ऑप्शन दिसेल, या रिझल्ट बटनावर क्लिक करा. इथे तुम्हाला 3 प्रकारचे रिझल्ट दिसतात, एक ऑनलाईन रिझल्ट डिस्प्ले, दुसरा व्ह्यू पास लिस्ट फॉर एक्झामिनेशन आणि तिसरं दिसतं रिव्हॅल्युशन रिझल्ट. ओके, सो या रिव्हॅल्युशन रिझल्टवर तुम्हाला काय करायचं आहे, क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर इथे तुमचे 1 बाय 1 काय दिसतात, एक्झाम दिसतात. जसं की हा M फॉर्मचा रिझल्ट आहे, हा ESCचा रिझल्ट आहे, पण हे ऑक्टोबरचे विषय आहे आणि या ठिकाणी त्याची सब्जेक्ट दिलेले जातात. म्हणजे या विषयामध्ये ज्या विद्यार्थ्यांनी ॲप्लिकेशन केलेलं होतं त्यांचा रिझल्ट या ठिकाणी दिसून येतो. मग तुम्ही सपोज व्ह्यू रिझल्टवर जर का क्लिक केलं तर क्लिक केल्यानंतर इथे सिलेक्ट एक्झामिनेशन दिसतं. इथे तुमचा सीट नंबर किंवा PRN नंबर तुम्हाला टाकायचा आहे, शक्यतो PRN नंबर टाकायचा. इथे तुमचा PRN नंबर 10 डिजिटचा टाकल्यानंतर तुम्ही ज्यावेळेस सबमिट बटनावर क्लिक करता तर त्यावेळेस तुम्हाला काय दिसून येईल, तुमचा अपडेटेड निकाल तुम्हाला दिसून येईल. आणि निकाल दिसून आल्यानंतर इथे बघा एक इम्पॉर्टंट नोट्स दिलेली आहे, रिझल्ट होस्टेड हिअर will be available up to 15 to 30 days from the date of result declaration. So students are requested to get it downloaded or printed for their convenience. आणि सांगितलंय पुढं, द रिझल्ट डिस्प्ले अबोव आर ॲज सबमिटेड बाय द कंट्रोलर ऑफ एक्झामिनेशन पुणे युनिव्हर्सिटी. प्लीज सेंड एनी इन्क्वायरीज रिगार्डिंग द रिझल्ट अँड एक्झाम टू COE@unipuणे.ac.in. म्हणजे काय होतो की विद्यापीठात हा रिझल्ट काय केला जातो, अपडेटेड किंवा रिव्हॅल्युशनचा रिझल्ट विद्यापीठाच्या परीक्षा विभागाकडे तो पाठवला जातो, एक्झाम कंट्रोलरकडे, आणि नंतर एक्झाम कंट्रोल तुमच्या कॉलेजकडे तो रिझल्ट सेपरेटली पाठवून दिला जातो. ओके, जर का तुम्हाला विदिन टायमिंगमध्ये तो रिझल्ट भेटला नाही तर तुम्ही महाविद्यालयाचं पत्र घेऊन विद्यापीठाच्या S&T सेक्शनला जर का कॉन्टॅक्ट केला तर ते तुम्हाला पुढची माहिती देऊ शकतात. सो या पद्धतीने तुम्हाला फोटोकॉपी आणि रिव्हॅल्युशनची माहिती तुम्हाला भेटून जाईल. फर्स्ट इयरचा रिव्हॅल्युशन रिझल्टचे अपडेटेड सुद्धा काय केली जाते, विद्यापीठाच्या पोर्टलमार्फत. म्हणजे कॉलेजनी ज्यावेळेस मार्क विद्यापीठाला पाठवले जातील तर विद्यापीठ काय करेल, त्यांना पुन्हा एक सेपरेट मार्क लिस्ट त्यांच्याकडे पाठवली जाईल आणि ती मार्क लिस्ट तुम्ही कन्सिडर करायची आहे. तर याबाबत आपण सर्वजणांनी सतर्क राहा. जर का एकदा का फोटोकॉपीची मुदत होऊन गेली तर तुम्हाला पुन्हा अप्लाय करता येणार नाही. इथे मी तुम्हाला सांगितलं आहे की इथं कोणकोणत्या फोटोकॉपी स्टार्ट झालेल्या आहे. या फोटोकॉपीच्या याची जी काही लिंक आहे ती देखील आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये बघायला भेटेल आणि फोटोकॉपीला कशा पद्धतीने अप्लाय करायचं त्याचा देखील व्हिडिओ तुम्हाला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये बघता येईल. ओके, अंतिम डेट नंतर तुम्हाला पुन्हा त्याला फोटोकॉपीला अप्लाय करता येणार नाही आहे. तर याची कृपया काळजी घ्या. ज्या विद्यार्थ्यांना फोटोकॉपीला टाकायचं असेल त्यांनी टाका.
पर सब्जेक्ट वाईज जी काही फी असते ती वेगवेगळी असते. इथे त्यांनी 1 बाय 1 फीचं एक्सप्लेनेशन सुद्धा केलेलं आहे. ओके, फी आणि जी काही बाकीची त्यांची प्रोसिजर आहे ती या ठिकाणी तुम्हाला सविस्तर माहिती दिलेली आहेतच. ओके, प्रोफेशनल कोर्सला वेगळी आणि नॉन प्रोफेशनल कोर्सला काय असते, वेगळी असते. म्हणजे नॉन प्रोफेशनल कोर्स म्हणजे कोणते, BA BCom BSc. ओके, आणि प्रोफेशनल कोर्सेसमध्ये BBA BBI BBSCA असे जे काही प्रोफेशनल कोर्सेस आहे म्हणजे ते प्रोफेशनलमध्ये येतात. म्हणजे नॉन प्रोफेशनल कोर्सला 150 रुपये पर सब्जेक्ट फोटोकॉपीला फी लागते आणि प्रोसेसिंग फी 20 रुपये लागते. म्हणजे जर का एखाद्या विद्यार्थ्यांनी 2 सब्जेक्टला जर का फोटोकॉपी टाकली तर 150 गुणिले 2 असे होतील 300 रुपये आणि प्रोसेसिंग फी 20 म्हणजे 320 रुपये तुम्हाला फोटोकॉपीला लागतील. ओके, आणि रिव्हॅल्युएशनला जर का पाहायला गेलं तर 200 रुपये पर सब्जेक्ट राहतील. तुम्ही 2 सब्जेक्टला जर का रिव्हॅल्युएशनला टाकले तर 400 रुपये होतील आणि प्लस 20 रुपये म्हणजे 420 रुपये तुम्हाला खर्च लागेल. म्हणजे एखाद्या विद्यार्थ्याला एक तर 2 ऑप्शन असतात. जर काय एखाद्या विषयात फेल झाला तर येणाऱ्या पुढच्या परीक्षेमधून तो एक्झाम काय करणं, पुन्हा बॅकलॉगचा फॉर्म भरून तो देणं, अदरवाईज तुम्ही फोटोकॉपीला अप्लाय करून तुम्ही तो देऊ शकतात. बट विद्यार्थी मित्रांनो, फोटोकॉपीला अप्लाय केल्यानंतर धरून चला की किमान 45 दिवसापर्यंत तुम्हाला वेट करणं अपेक्षित आहे. पण तेवढ्यात जर का तुमचे परीक्षा फॉर्म सुरू झालेले असतील तर तुम्हाला फोटोकॉपीचा जो काही विषय आहे तो देखील एक्झाम फॉर्ममध्ये अपडेटेड करायचा असतो. आणि परीक्षा फॉर्ममध्ये अपडेटेड झाला का जर त्या विषयात तुम्ही पास आउट असताल तर ते हॉल तिकीटला सब्जेक्ट येणार नाही आणि हॉल तिकीटला जर सब्जेक्ट आले तर तुम्ही करेक्शन करून घ्या. ओके, सो या पद्धतीने आपण फोटोकॉपी आणि रिव्हॅल्युएशनच्या बाबतीत सविस्तर माहिती पाहिलेली आहे. अशाच माहितीसह आपण पुन्हा एकदा भेटूया एका नवीन विषयासह, नवीन व्हिडिओसह. तोपर्यंत या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि टेलिग्राम चॅनलमध्ये सहभागी व्हा. लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देण्यात आलेली आहे. टेक केअर. जय हिंद. धन्यवाद.